जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत असताना राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे। दररोज 5 तास पिण्याचं स्वच्छ पाणी वाया जात आहे। एकीकडे ग्रामस्थांना पिण्याचं पाणी पुरेसं मिळत नाही तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने मुख्य पाईपलाईनचं कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतोय। एकीकडे ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नाही तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील पिण्याच्या पाईपलाईनमधून गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाणी गटारीत आणि रस्त्यावर जात आहे। दररोज पाणी सुरू झाल्यावर तब्बल 5 तास हे पाणी वाहत असतं। ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्यावर सरपंच दयानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, दत्तात्रय चौगुले यांनी पाणी कनेक्शन बंद केलं। गंभीर बाब म्हणजे हजारो लिटर पाणी वाया जाऊन सुद्धा इथल्या आरोग्य विभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही। ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना सूचना देऊन सुद्धा पाणी रोखण्याचा प्रयत्न झाला नाही। त्यामुळे वाया जाणारं पाणी बंद करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली। मुख्य पाईपलाईनला असणारं हे 1 इंची कनेक्शन तात्काळ बंद करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्राला पिण्याचं पाणी किती लागतं याचाही विचार करणं गरजेचं आहे। यात्रा काळात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं प्रवासी ग्रामस्थांनाही त्याचा त्रास झाला।